बालपण आपल्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे बालपण. एक आपले आणि दुसरे आपल्या मुलांचे बालपण. दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि सुंदर असतात. आपले बालपण खूप साधे पण खूप आनंदी होते. आता आपल्या मुलांचे बालपण ही आपण सुंदर आणि छान करायचे आहे. आपले बालपणी टीव्ही, मोबाईल, जंक फूड, चॉकलेट, चिप्स असे काही नव्हते. पण आता टीव्ही, मोबाईल या डिजिटल गोष्टीमुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होत आहे. तसेच जंक फूड, चॉकलेट आणि चिप्स यामुळे मुलांची तब्येत आणि आरोग्य बिघडत चालले आहे. आता या गोष्टी बदलणे अवघड आहे, पण आपण या गोष्टी नक्कीच कमी करू शकतो. सर्वांचे बालपण आयुष्यामध्ये एकदाच येते, त्यामुळे ते भरपूर आनंदाने जगायचे असते. आपण आपल्या मुलांचे बालपण पाहिजे तसे जगू शकतो, पाहिजे तसे सुंदर आणि आनंदी करू शकतो. आपली मुले काही काही गोष्टी आपल्यासारखीच करतात असे आपले आईवडील आपल्याला सांगतात. त्यावेळी आपण मुलांचे बालपण हे आपलेच बालपण आहे असे समजून त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चला. तुम्ही तुमच्या लहानपणी ज्या गोष्टींचा आनंद घेतला त्याच गोष्टींचा आनंद त्यांना घ्यायला शिकवा. त्यांना सांगा या छोट्या छोट्या गोष्टीतही खूप आनंद असतो. आत्ताच्या मुलांचे बालपण टीव्ही, मोबाईल बघण्यामध्ये चालले आहे, तर जंक फूड आणि अनहेल्दी फूड खाण्यामध्ये चालले आहे आणि याचे खूप नुकसान आहे. पण या सर्वांची सवय आपणच लावतो आणि नंतर आपल्यालाच त्रास होतो. या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी मुले टीव्ही, मोबाईल बघत असतील तर त्यांना त्यांचे टॉईज, खेळणी समोर द्या. ते 5 मिनिटांनंतर त्यांच्या खेळण्यासोबत खेळू लागतात आणि ते खुश होतात, जे की त्यांना टीव्ही आणि मोबाईल बघून काहीच आनंद होत नाही. याने फक्त व्यसन लागतं, जे की कधीच कमी होत नाही. आता आपल्यावरूनच बघा ना, आपल्याला मोबाईलची किती सवय लागली आहे. जर मोठे सारखा मोबाईल बघत असतील तर छोटी मुले का नाही बघणार? तुमची मुले सारखी मोबाईल बघत असतील तर मोबाईल काढून घ्या आणि त्यांना बाहेर खेळायला सांगा. असंच तुम्ही रोज केलं तर मुले हळूहळू बाहेर जास्त खेळतील आणि टीव्ही आणि मोबाईलकडे बघणार सुद्धा नाही. ज्यावेळी ते बाहेर इतर मुलांसोबत खेळतात तेव्हा ते खूप हसतात आणि खूप खुश होतात आणि हेच बालपण आपण त्यांना द्यायचे असते. या सर्व आठवणी त्यांना लक्षात राहतात आणि हळूहळू मोठी होत जातात. मग तुम्हाला असं वाटतं का त्यांनी फक्त टीव्ही आणि मोबाईल बघत मोठं व्हावं आणि ह्याच गोष्टी लक्षात ठेवावी म्हणून आपण जे खेळ खेळलो तेच त्यांना खेळ शिकवा. कधी आपण त्यांच्यासोबत खेळलो तर ते खूप खुश होतात आणि त्यांना बघून आपण खूप खुश होतो आणि हाच आनंद आई वडिलांसाठी खूप मोठा असतो. आपले बालपण भाजी भाकरी आणि वरण भात खाण्यामध्ये गेले आहे. आपल्याला जंक फूड, चिप्स, चॉकलेट या सर्व गोष्टी कधी मिळाल्याच नाही आणि मिळाल्या तरी खूप कमी प्रमाणात मिळाल्या आणि कधी हॉटेलमध्येही जेवलो नाही. सर्व काही घरामध्ये जे काही साधे जेवण होते तेच आपण आनंदाने खाल्ले. पण याच सर्व गोष्टीमुळे आपले शरीर आज चांगले आहे. मग आपल्या मुलांचे पण शरीर शेवटपर्यंत चांगले राहिले पाहिजे. तुम्ही मुलांना भरपूर खायला घाला, पण सर्व घरात बनवलेली गोष्टच खायला घाला, कारण तुमची मुले आता छोटी आहे म्हणून तुमचं सर्व ऐकतील. एकदा मोठी झाली तर अजिबात ऐकणार नाही. त्यासाठी लहानपणी चांगले खायला घाला आणि चांगली सवय लावा, म्हणजे तुमची मुलं मोठी झाल्यावर सर्वांना सांगतील आमचे बालपण चांगले होते, आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले गोष्टी शिकवल्या आणि आमचे आरोग्य चांगले ठेवले आणि आम्हाला चांगल्या सवयी लावल्या. हेच बालपण नाही मुले विसरत आणि नाही त्यांचे आईवडील. त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने घालवा. आपल्या मुलांचे बालपण लक्षात राहण्यासाठी त्यांना एखादी ॲक्टिव्हिटी देऊन त्यांच्या छोट्या छोट्या रील्स बनवा आणि त्या आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. ज्या वेळी आपली मुले मोठी होतात आणि त्यावेळी आपण त्यांच्या या व्हिडिओ बघतो त्यावेळी आईवडिलांना खूप आनंद होतो आणि या गोष्टी शेवटपर्यंत आपल्याला लक्षात राहतात.